ट्रेडिंग विथ SSP या माझ्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचे मनापासून स्वागत आहे. तर आपण मागच्या चार्ट पॅटर्नच्या व्हिडिओमध्ये आपण रायझिंग वेज हा चार्ट पॅटर्न पाहिलेला आहे. त्याच्यात उलटा फॉलिंग वेज हा चार्ट पॅटर्न आपण आज पाहणार आहोत. तो कसा दिसतो आणि कसा बनतो ते आपण पाहणार आहोत आज. तर चला तर माझ्या कम्प्युटर स्क्रीनवरती आपण पाहूया. तर तुम्ही आता इथे स्क्रीनवर पाहू शकता रायझिंग वेज, त्याच्यात उलटा हा फॉलिंग वेज चार्ट पॅटर्न आहे. पाहू शकता तुम्ही. रायझिंग म्हणजे वर जाणारा मार्केट असतं, त्या वर जाणाऱ्या मार्केटमध्ये रायझिंग वेज हा पॅटर्न बनतो. म्हणजे अप ट्रेंड मार्केटमध्ये असेल त्यावेळेस अप ट्रेंडला हा रायझिंग वेज चार्ट पॅटर्न बनतो. आणि त्याच्याच उलटा जेव्हा डाऊन ट्रेंड चालू असतो तेव्हा डाऊन ट्रेंड चालू असतो, त्या डाऊन ट्रेंडमध्ये आपल्याला फॉलिंग वेज हा चार्ट पॅटर्न बनताना दिसतो. तर कळलं तुम्हाला फॉलिंग वेज आणि रायझिंग वेज. लक्षात ठेवा, कोणतेही चार्ट पॅटर्न असून द्या, चार्ट पॅटर्न दोनच प्रकारचे असतात. एक बुलिश चार्ट पॅटर्न असतात आणि एक बेरिश चार्ट पॅटर्न असतात. आणि बुलिश चार्ट पॅटर्न हे रेजिस्टन्सला बनतात शक्यतो, आणि जे बेरिश चार्ट पॅटर्न आहेत ते सपोर्टला बनतात. तर आलं तुमच्या लक्षात. तर फॉलिंग वेज हा चार्ट पॅटर्न आपल्याला डाऊन ट्रेंडला बनताना दिसतो. जेव्हा एक डाऊन ट्रेंड चालू असतो तेव्हा त्या डाऊन ट्रेंडमध्ये मार्केट स्विंग लो स्विंग हाय बनवत खाली येतं. आणि जेव्हा ते खाली येतं तेव्हा खाली येत असताना ते निमुळतं बनत येतं खाली. तुम्ही ते स्क्रीनवर पाहू शकता. इथून चालू झालं मार्केट खाली यायला. पण बघा खाली येताना ह्या दोन सपोर्ट आणि रेजिस्टन्स आहे, या दोन्ही सपोर्ट आणि रेजिस्टन्समधला गॅप कमी कमी होत जातो. तुम्ही पाहू शकता इथे मार्केट जसं जसं खाली येतं स्विंग लो स्विंग हाय बनवत, तसं तसं त्या दोन सपोर्ट आणि रेजिस्टन्समधलं अंतर कमी होत जातं. आणि ज्या एका पर्टिक्युलर सपोर्टला येऊन तिथं मार्केट आपल्याला त्या रेजिस्टन्सला ब्रेकआउट देतं. तुम्ही ते पाहू शकता. एक्झाम्पल तुम्हाला मी चार्टवरती दाखवेल तेव्हा तुम्हाला व्यवस्थित कळेल. तर कळलं तुम्हाला फॉलिंग वेज चार्ट पॅटर्न हा केव्हा बनतो. तर पुन्हा एकदा सांगतो, रायझिंग वेज हा चार्ट पॅटर्न आपल्याला अप ट्रेंडला बनताना दिसतो रेजिस्टन्सला, आणि फॉलिंग वेज हा चार्ट पॅटर्न आपल्याला डाऊन ट्रेंडच्या वेळी सपोर्टला बनताना दिसतो. म्हणजे मार्केट खाली पडत असतं तेव्हा सपोर्ट घेतं मार्केट, एक सपोर्ट घेतं आणि तिथून आपल्याला एका ट्रेड लाईनला ब्रेकआउट देऊन मार्केट वरच्या दिशेला जातं. ह्या दोन लाईनी तुम्हाला मी ह्या समजावल्याच आहेत रायझिंग वेज ह्या चार्ट पॅटर्नमध्ये. तरी पण मी पुन्हा सांगतो, ह्या ज्या दोन लाईनी आहेत त्यांना सपोर्ट आणि रेजिस्टन्स म्हणतात. आता तुम्ही म्हणाल सपोर्ट आणि रेजिस्टन्स अशी आपण हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करतो त्याला पण सपोर्ट आणि रेजिस्टन्सच म्हणतात. आणि ट्रेड लाईन ह्याला ट्रेड लाईन बोलतात. ही ज्या आडव्या लाईनी दिसतात त्याला ट्रेड लाईन बोलतात. आणि ह्या ट्रेड लाईन म्हणजे सपोर्ट आणि रेजिस्टन्स. लक्षात ठेवा तुम्ही, दोन्ही सेमच आहेत. फक्त जेव्हा आपण सपोर्ट आणि रेजिस्टन्स मार्केटमध्ये ड्रॉ करतो तेव्हा आपण एक हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करतो, म्हणजे एक सरळ लाईन आपण ड्रॉ करतो. त्याला पण आपण सपोर्ट रेजिस्टन्सच म्हणतात मार्केटमध्ये. आणि ह्या ज्या ट्रेड लाईन आहेत ह्या ट्रेड लाईनला पण आपण सपोर्ट आणि रेजिस्टन्सच म्हणतो. जेव्हा डाऊन ट्रेंडमध्ये वरून आपण जेव्हा ट्रेड लाईन ड्रॉ करतो तेव्हा तो एक रेजिस्टन्स बनतो, आणि जेव्हा अप ट्रेंडला आपण ट्रेड लाईन खालून ड्रॉ करतो तेव्हा तो एक सपोर्ट बनतो. आलं तुमच्या लक्षात, कळलं तुम्हाला. तर आता आपण आपल्या विषयाकडे येऊया. तर हा फॉलिंग वेज पॅटर्न आपल्याला डाऊन ट्रेंडमध्ये एका सपोर्टला बनताना दिसतो. वरून खाली प्राईस वरून खाली येताना निमुळती बनत येते आणि दोन रेजिस्टन्सवर रिट्रेस करून मार्केट एक चांगल्या प्रकारे वरच्या साईडला मूव्ह देते. तर कळलं तुम्हाला. तर आता थोडं तुम्हाला चार्टवरती एक्झाम्पल दाखवतो म्हणजे तुम्हाला व्यवस्थित कळेल. पहा इथे तुम्ही पाहू शकता. आता हे आजचंच उदाहरण आहे आजच्या मार्केटचं. पाहू शकता तुम्ही मार्केट इथून खाली पडत आलेलं आहे. बघा इथून चांगल्या प्रकारे खाली पडलेलं आहे मार्केट. आणि खाली पडताना तुम्ही पाहू शकता एक सपोर्ट आणि रेजिस्टन्स या ज्या दोन ट्रेड लाईन आहे या दोन ट्रेड लाईनच्या मध्येच मार्केट वर खाली करत होतं. आणि एक आपल्याला एक 12:30च्या आसपास आपल्याला ब्रेकआउट इथे दिसलेला आहे या वरच्या रेजिस्टन्सला. आपल्या पाहू शकता इथे ब्रेकआउट भेटला आणि इथून मार्केट चांगल्या प्रकारे एक 25-30 पॉईंटचं मुवमेंट मार्केटने दिलेलं आहे मार्केटमध्ये. हे आजचं उदाहरण आहे आजच्या मार्केटचं. अजून एक आपण उदाहरण पाहूया. लक्षात ठेवा, फॉलिंग वेज हा तुम्हाला डाऊन ट्रेंडलाच बनताना दिसेल, आणि रायझिंग वेज हा तुम्हाला जेव्हा मार्केट वर जात असतं तेव्हा अप ट्रेंडला आपल्याला बनताना दिसतो. आता इथे पण पहा, इथून पण एक डाऊन ट्रेंड आहे चालू. तर मिनिमाइज केलं तुम्हाला दिसेल इथून चांगल्या प्रकारे मार्केट पडत आहे खाली. आणि खाली पडताना पहा मार्केट ह्या
रेजिस्टन्स आणि सपोर्ट या दोन लाईनीमध्येच मार्केट खेळत आहे. आणि त्याच्यानंतर पहा इथे ब्रेकआउट दिल्यानंतर थोडंसं रिट्रेस केलं मार्केटने आणि बघा एक चांगल्या प्रकारे इथून मुवमेंट दिलेली मार्केटने इथपर्यंत. कमीत कमी 200-300 पॉईंटची मुवमेंट इथं दिलेली मार्केटने. जेव्हा पण हा पॅटर्न तुम्हाला चार्टवरती दिसेल तेव्हा, आणि हा तुम्हाला लगेच दिसणार नाही, हा पॅटर्न तयार व्हायला थोडा वेळ लागतो. तुम्हाला तेवढं पेशन्स पाहिजे तुमच्या. अजून पाहूया आपण कुठे आपल्याला दिसतोय का चार्ट पॅटर्न. पाहू शकता इथे चांगल्या प्रकारे इथून मार्केट खाली पडत आहे. खाली पडता बघा या दोन सपोर्ट आणि रेजिस्टन्स, ही वरची जी ट्रेड लाईन आहे तिला रेजिस्टन्स म्हणतात आणि जी खालची जी ट्रेड लाईन आहे तिला सपोर्ट म्हणतात. बघा या दोन रेजिस्टन्स आणि सपोर्टमध्येच मार्केट अप डाऊन करत होतं आणि नंतर बघा एका 11 पावणे 12च्या आसपास इथं ब्रेकआउट दिलेला आहे मार्केटने. ब्रेकआउट केल्यानंतर बघा थोडंसं रिट्रेस केलं, रेड कॅन्डल पडली. रिट्रेस केल्यानंतर थोडासा टाइम घालून मार्केट इथून चांगल्या प्रकारे वरती गेलेलं आहे. इथे एक छोटंसं आहे उदाहरण. इथे पण पहा ट्रेड लाईन ड्रॉ करायचं, कशी ड्रॉ करायची ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे, तरी पण पुन्हा सांगतो. ट्रेड लाईन ड्रॉ करायला आपल्याला स्विंग हाय किंवा स्विंग लो याचे आपल्याला 2 पॉईंट कनेक्ट करायचे. समजा डाऊन ट्रेंड असेल तर आपल्याला दोन स्विंग हाय आपल्याला कनेक्ट करायला लागतात. आणि जेव्हा अप ट्रेंड असेल तेव्हा आपल्याला स्विंग लो 2 कनेक्ट करावे लागतात. 2 किंवा 2पेक्षा जास्त कनेक्ट करावे लागतात, तरच आपली ती ट्रेड लाईन तिथे बनते. तर त्याचे पाहू शकता तुम्ही इथे पण एक फॉलिंग वेज पॅटर्न बनलेला छोटासाच आहे, पण त्यांनी रिवॉर्ड बघा किती चांगल्या प्रकारे इथून दिलेलं आहे मार्केटला. पाहू शकता तुम्ही इथे पण एक चांगलं उदाहरण आहे. मार्केट ह्या रेजिस्टन्स आणि सपोर्टमध्ये वर खाली करत आहे आणि नंतर बघा इथून एक ब्रेकआउट दिल्यानंतर चांगल्या प्रकारे रिवॉर्ड दिलेलं आहे मार्केट. तर कळलं तुम्हाला फॉलिंग वेज आणि रायझिंग वेज चार्ट पॅटर्न. तुम्ही ह्या सर्व चार्ट पॅटर्नची थोडीशी प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिस केल्यानंतर तुम्हाला चार्टवरती हे पटकन दिसायला लागतील. जोपर्यंत तुम्ही प्रॅक्टिस करणार नाही तोपर्यंत तुम्हाला ते पटकन दिसणार नाहीत चार्टवरती. तर तुम्ही प्रत्येक चार्ट पॅटर्नची तुम्ही कमीत कमी प्रत्येक चार्टमध्ये तुम्ही शोधायचा प्रयत्न करा. जेवढे पण मी चार्ट पॅटर्न शिकवलेले आहेत ना किंवा दाखवलेले आहेत तुम्हाला, ते सगळे चार्टवरती ना शोधण्याचे तुम्ही प्रयत्न करा. सारखे ते म्हणजे प्रत्येक स्टॉकमध्ये तुम्ही शोधण्याचा प्रयत्न करा. आणि जेव्हा तुमच्या डोळ्यांना सवय होईल चार्ट पाहण्याची किंवा पॅटर्न्स ओळखण्याची, तर तुम्ही लाईव्ह मार्केटमध्ये मार्केट ओपन झाल्या तुम्हाला चार्टवरती तुम्हाला पॅटर्न दिसायला सुरुवात होती. आणि असं झाल्यानंतर तुम्हाला कोणाच्या कॉलची किंवा पुटची किंवा कोणाच्या मदतीची गरज नाही. तुम्ही स्वतः ट्रेडिंग करू शकाल. तर आशा करतो तुम्हाला कळले असतील दोन्ही चार्ट पॅटर्न हे रायझिंग वेज आणि फॉलिंग वेज. तर आता आपण पुन्हा भेटूया आपल्या पुढच्या चार्ट पॅटर्नच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.